नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10th स्टँडर्डमधील 6 नंबरचा लेसन एंटरटेनमेंट अँड हिस्ट्री या लेसनचे क्वेश्चन आन्सर अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, बघूया क्वेश्चन आन्सर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे, कंप्लीट द सेंटेन्स बाय चूजिंग द करेक्ट ऑप्शन. फर्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश इज सपोज टू बी फर्स्ट कीर्तनकार इन महाराष्ट्र. तर या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी सी नंबरचे जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे, संत नामदेव. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, बाबराव पेंटर मेड द मूवी डॅश डॅश. तर या ठिकाणी तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहे, त्यापैकी सी नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे आणि ते तुम्हाला राईट करायचं आहे. सैरंध्री. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, इन द 18th सेंचुरी डॅश डॅश स्टार्टेड द फड ऑफ दशावतार आर्टिस्ट विच यूज परफॉर्म ऑल ओव्हर महाराष्ट्र. तर या ठिकाणी तुम्हाला जी फिल इन द ब्लँक्स आहे ती राईट करायची आहे. श्यामजी नाईक काळे. फोर्थ नंबर बघा, ट्रेडिशनली डॅश डॅश इज सपोज टू बी द फाउंडर ऑफ कीर्तन ट्रेडिशन. तर या ठिकाणी जी फिल इन द ब्लँक्स आहे ती आहे नारद मुनी. तर बघा फर्स्ट फिल इन द ब्लँक्स आहे, डॅश डॅश स्टार्टेड ट्रेडिशन ऑफ हॅव्हिंग कम्प्लिटली रिटर्न स्क्रिप्ट. तर या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट फिल इन द ब्लँक्स राईट करायचे आहे, ऑप्शन राईट करायचा आहे विजय कीर्तने. त्यानंतर सेकंड आहे, इन द लेटर ऑफ हाल्फ ऑफ द 19th सेंचुरी डॅश डॅश मेड स्पेशल एफर्ट्स टू इंट्रोड्यूस क्लासिकल खयाल म्युझिक इन महाराष्ट्र. तर या ठिकाणी तुम्हाला सेकंडची बालकृष्ण भाऊ इचलकरंजीकर ही तुम्हाला फिल इन द ब्लँक्स त्या ठिकाणी राईट करायची आहे. त्यानंतर थर्ड नंबर बघा, इन इंडिया डॅश डॅश इज द फर्स्ट वन ऑफ टू मेक अ सिने कॅमेरा. तर या ठिकाणी आनंदराव पेंटर. तर ही जी फिल इन द ब्लँक्स आहे ती तुम्हाला राईट करायची. त्यानंतर नेक्स्ट फोर्थ नंबरचं क्वेश्चन आहे, डॅश डॅश वॉज द फर्स्ट वुमेन प्रोड्यूस ऑफ मराठी मूवीज. तर मराठी मूवीज तयार करणारे जे प्रोड्यूस आहे फर्स्ट वुमेन, त्यांचं नाव आहे कमलाबाई मंगरुळकर. कमलाबाई मंगरुळकर. तर ही तुम्हाला फिल इन द ब्लँक्स त्या ठिकाणी राईट करायची आहे. त्यानंतर थर्ड नंबरचं क्वेश्चन आहे, त्यामध्ये काही फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत. तर बघा, डॅश डॅश ॲक्टेड संत तुकाराम इन इंटरनॅशनली अक्लेम्ड मूवीज. तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. तर फोर्थ नंबरचं डी नंबरचं ऑप्शन आहे ते करेक्ट आहे, विष्णुपंत पागनीस. तर सेकंड आहे, कीर्तन ऑफ डॅश डॅश रिझेंबल क्लोजली द सत्यशोधक स्टाईल. तर संत गाडगे महाराज यांचं जे कीर्तन आहे ते सत्यशोधक स्टाईल कीर्तन आहे. त्यानंतर थर्ड नंबरचं आहे, डॅश डॅश इज अ म्युझिकल प्ले कंडेमिंग ऑन द इव्हिल कस्टम्स ऑफ द मॅरिंग यंग गर्ल्स टू एज मेन. तर या ठिकाणी तुम्हाला जी फिल इन द ब्लँक्स आहे संगीत शारदा ही तुम्हाला राईट करायची आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेम ऑफ द प्ले राईट. या ठिकाणी तुम्हाला राईट करायचं आहे. तर बघा, या ठिकाणी रायगडला जेव्हा जाग येते हे नाटक आहे. तर त्यानंतर नेक्स्ट आहे टिळक आणि आगरकर. त्यानंतर नेक्स्ट आहे साष्टांग नमस्कार आणि एकच प्याला. तर या ठिकाणी तुम्हाला एकच प्याला अण्णासाहेब किर्लोस्कर. तर ही रॉंग पेअर आहे. नेक्स्ट बघा, फिल्म प्रोड्युसर बायोग्राफिकल मूवीज ऑन. तर या ठिकाणी तुम्हाला आचार्य आत्रे, विश्राम बेडेकर, दिनकर डी पाटील, प्रभाकर पेंढारकर अशा प्रकारचे फिल्म प्रोड्युसर दिलेले आहेत. तर या ठिकाणी रॉंग पेअर तुम्हाला सर्च करायची आहे. तर आचार्य आत्रे, राम शास्त्री ही रॉंग पेअर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही राईट करून घ्यायची. तर बघा, नेक्स्ट आहे किचकवध एकच प्याला. इथे ओशाडला मृत्यू आणि नटसम्राट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला किचकवध एकच प्याला, इथे ओशाळा मृत्यू आणि नटसम्राट. तर यापैकी जी रॉंग पेअर आहे
ती नटसम्राट विजय तेंडुलकर. ही रॉंग पेअर आहे, ती राईट करून घ्यायची. त्यानंतर फर्स्ट रिलाइज्ड आणि मूवीज, तर या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहेत. तर यापैकी तुम्हाला जी रॉंग पेअर आहे ती रॉंग पेअर इथे तुम्हाला राईट करून दिलेली आहे. इंडियन मूवीज विच गॉट इंटरनॅशनल क्लाइम संत ज्ञानेश्वर, तर ही रॉंग पेअर आहे आणि ती तुम्हाला राईट करायची आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रिपेअर फ्लो चार्ट्स ऑन डेव्हलपमेंट ऑफ मराठी थिएटर, तर या ठिकाणी तुम्हाला डेव्हलपमेंट ऑफ मराठी थिएटर हा जो चार्ट आहे तो तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट करून दिलेला आहे आणि तो ॲज इट इज कंप्लीट करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे कंप्लीट द ग्राफिकल प्रेझेंटेशन, तर या ठिकाणी ग्राफिकल प्रेझेंटेशन जे आहे ते या ठिकाणी कंप्लीट करून दिलेले आहे. टाईप्स ऑफ पपेट्स, तर कठपुतळी शो जे आहेत त्याचे टाईप्स या ठिकाणी विचारलेले आहेत. तर या ठिकाणी जे टाईप्स आहेत ते राईट करून दिलेले आहे. हँड पपेट्स असेल, स्ट्रिंग पपेट्स असेल, वुडन पपेट्स असेल, शॅडो पपेट असेल, तर हे जे प्रकार आहेत ते तुम्ही या ठिकाणी जो चार्ट आहे तो कंप्लीट करून दिलेला आहे, तो ॲज इट इज कंप्लीट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तर बघा नेक्स्ट तुम्हाला जो डायग्राम आहे तो कंप्लीट करून दिलेला आहे. संत हू पॉप्युलराइज भजन्स, तर या ठिकाणी तुम्हाला जे पॉप्युलराइज भजन जे आहेत ते कोणते कोणते संत आहेत ते या ठिकाणी दिले. संत तुकडोजी महाराज दिलेत बघा. संत तुकडोजी महाराज इन महाराष्ट्र. त्यानंतर संत पुरंदरदास कर्नाटका, आणि गुजरातचे संत नरसिंह मेहता, आणि नॉर्थ इंडिया संत तुलसीदास. अशा प्रकारे जो चार्ट आहे तो या ठिकाणी कंप्लीट केला आहे. त्यानंतर डिफरंट फॉर्म्स ऑफ द पॉप्युलर फोल्क थिएटर इन महाराष्ट्र, तर फोल्क थिएटर जे आहेत महाराष्ट्रामधले त्यांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. तर त्यामध्ये ललित म्हणजेच ललित त्याला मराठीमध्ये म्हणतात, भारूड, त्यानंतर भजन आणि पोवाडा आणि तमाशा, अशा प्रकारचे जे थिएटर आहे ते या ठिकाणी दिले. त्यानंतर प्लेस बाय फेमस प्लेराइट्स, तर या ठिकाणी प्लेराइट्स दिलेले आहेत. तर बघा प्लेराइट्स कोणते कोणते आहे. संगीत शकुंतल, नंतर आहे संगीत शारदा, गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर, संगीत मानापमान. त्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट दिले आहे संगीत शकुंतल अण्णासाहेब किर्लोस्कर. त्यानंतर संगीत मुकनायक हे जे आहे ते कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं आहे. तर बघा संगीत मुकनायक हे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं आहे. त्यानंतर संगीत मानापमान हे जे आहे श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर. त्यानंतर नेक्स्ट आहे संगीत शारदा हे गोविंद बल्लाळ देवल यांनी राईट केलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे विद्यार्थी मित्रांनो संगीत शकुंतल हे अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी लिहिले. त्यानंतर नेक्स्ट आहे संत हू पॉप्युलराइज भजन इन नॉर्थ इंडिया, तर पॉप्युलराइज भजन जे आहे नॉर्थ इंडियामधले त्यांचे तुम्हाला नावं लिहायचे कोणाकोणाचे प्रसिद्ध आहेत. तर बघा या ठिकाणी दिले संत तुलसीदास, संत सूरदास, संत मीराबाई, संत कबीर. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे नीड ऑफ एंटरटेनमेंट, ही याच्यावर शॉर्ट नोट्स राईट करायची. मराठी थिएटर आहे, त्यानंतर मराठी थिएटर काय आहे, कोणी एस्टॅब्लिश केले, सुरुवात केली आहे, त्याची इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे एंटरटेनमेंट अँड प्रोफेशनल अपॉर्च्युनिटी, हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही ॲज इट इज बघून राईट करू शकता. त्यानंतर ललित काय आहे त्याची पण इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ती सुद्धा तुम्ही बघून राईट करू शकता. आता नेक्स्ट आहे दशावतार थिएटर. आता बघा दशावतार थिएटर म्हणजे काय, तर या ठिकाणी दिलंय दशावतार थिएटरची इन्फॉर्मेशन, ती फक्त बघून ॲज इट इज राईट करायची. त्यानंतर नेक्स्ट आहे भारूड. तर भारूड काय आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो भारूडची जी इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा या ठिकाणी
राईट करून दिली आहे, ॲज इट इज राईट करून घ्यायची. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे कॉन्ट्रीब्युशन्स ऑफ व्ही जे कीर्तने इन द फील्ड ऑफ ड्रामा. तर या ठिकाणी ही जी इन्फॉर्मेशन आहे, ॲन्सर आहे, ते या ठिकाणी राईट करून दिले आहेत. तर तुम्ही बघून राईट करू शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिझनचा क्वेश्चन आहे, हा सुद्धा या ठिकाणी कंप्लीट करून दिला आहे. एक्सपर्टीज इन हिस्ट्री इज इम्पॉर्टंट इन फिल्म इंडस्ट्री, हा क्वेश्चन आहे आणि या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते या ठिकाणी राईट करून दिले. त्यानंतर भारूड कंपोज बाय संत एकनाथ आर पॉप्युलर इन महाराष्ट्र. तर भारूड हे संत एकनाथ महाराजांनी रचलेलं आहे आणि ते महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध आहे. तर भारूड काय असतं आणि ते लिहिले, त्यांनी कंपोज केले एकनाथ महाराज यांनी, ती जी माहिती आहे ती या ठिकाणी राईट केली आहे. त्यानंतर ॲन एक्सपर्ट्स इन हिस्ट्री रिक्वायर इन द फील्ड ऑफ ड्रामा, हा जो क्वेश्चन आहे तो सुद्धा या ठिकाणी राईट करून दिला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विष्णुदास भावे इज नोन ॲज द फादर ऑफ मराठी थिएटर. तर मराठी थिएटरचे जे जनक आहेत ते विष्णुदास भावे आहे आणि त्यांची जी माहिती आहे ती या ठिकाणी राईट करून दिली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र इज नोन ॲज द लँड द नर्चर इन इंडियन फिल्म इंडस्ट्री. तर या ठिकाणी ही जी इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा या ठिकाणी राईट केली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही बघून तुम्ही असंच राईट करू शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे पपेट्री इज अ कन्सिडर्ड ॲज ॲन ॲन्सेंट गेम. तर पपेट शो काय आहे प्राचीन काळामधला, त्याची जी माहिती आहे ती या ठिकाणी राईट करून दिलेली आहे. कोणत्या कोणत्या सिटीमध्ये पपेट शो आणि पपेट शो ऑर्गनाईज केले जायचे आणि त्याचे जे एव्हिडन्स वगैरे आहे ते त्या ठिकाणी त्याचे एव्हिडन्स भेटलेले आहेत. तर त्या शहराची इन्फॉर्मेशन सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, रीड द फॉलोइंग पॅसेज आन्सर द क्वेश्चन्स. तर फर्स्ट क्वेश्चन आहे हू प्रेझेंट द प्ले सीता स्वयंवर. तर बघा, सीता स्वयंवर वॉज द फर्स्ट प्ले प्रेझेंट विष्णुदास भावे. हे आन्सर तुम्ही राईट करायचे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे हू रॉट द म्युझिकल प्ले शारदा. तर या ठिकाणी बघा, गोविंद बल्लाळदेव रॉट द म्युझिकल प्ले शारदा. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे हाऊ कॅन प्ले ब्रिंग अबाउट द सोशल अवेकिंग ॲज थिएटर इज ॲन ऑडिओ व्हिज्युअल मीडिया इट्स क्रिएट्स अ स्ट्रॉंग इम्पॅक्ट ऑन द ऑडियन्स. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲन्सर द फॉलोइंग इन डिटेल. तर या ठिकाणी राईट अबाउट द पपेट्री म्हणजे आर्ट ऑफ पेट्री काय आहे त्याची इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पपेट त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट अबाउट द डेव्हलपमेंट ऑफ इंडियन फिल्म इंडस्ट्री. तर इंडियन फिल्म इंडस्ट्री कशा प्रकारे डेव्हलपमेंट झाली आहे तिची जी इन्फॉर्मेशन आहे ती या ठिकाणी दिलेली आहे. तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो ॲज इट इज राईट करून घ्यायची आहे. तर बघूया नेक्स्ट क्वेश्चन.